खरं तर आज जे बोलले उद्धवजी, सत्ता गेल्यानंतर जसं शोकगीत गातो, शोकगीत, तसं उद्धव ठाकरेंनी शोकगीतासारखी आपलं भाषण केलं. आणि मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये मराठीची शक्ती कोणी केली? उद्धव ठाकरेंनी केली. हिंदीची शक्ती कोणी केली? म्हणजे मराठी भाषा आपली आहेत, हिंदीची शक्तीची राहिली पाहिजे, हिंदी सक्तीची करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. आणि मग आत्ता पद गेल्यानंतर आमच्यावर ते टाहो फोडतात आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे, मराठी भाषाच आमची शक्तीची भाषा आहे, मराठी भाषाच ही आमची त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे, ती कंपल्सरी आहे आणि हिंदी ऑप्शनल आहे. आणि याकरता माननीय देवेंद्रजींनी पुन्हा एकदा या राज्याची समिती तयार केली आहे, आपल्याला माहिती आहे. पण आजचा मेळावा मात्र मराठीचा करता नाही आहे, मराठी करता नाही आहे, तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे. ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. पण अशी सहानुभूती राजकारणात कधीच मिळत नाही. यापूर्वी त्यांनी बघितला विधानसभेमध्ये मराठी माणूस, मुंबईचा व्यक्ती, मुंबईचा मतदार, महाराष्ट्राचा मतदार आता डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे. आणि देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारने विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2034 आणि विकसित महाराष्ट्र 2047चा अजेंडा तयार केला, प्लॅन तयार केला. आणि या अजेंड्यावर जनता मतदान करतायत. त्यामुळं आजचा जो त्या ठिकाणचा जो एक ज्याला म्हणतो नौटंकी शो, त्या ठिकाणी कुठलाही अजेंडा नसलेला शो, कुठल्याही विकासाचा डेव्हलपमेंट नसणारा त्या ठिकाणी एक भाषणबाजी केली, शोबाजी केली आहे. तर मला असं वाटते महाराष्ट्राची जनता, मुंबईचा मराठी व्यक्ती अशा नौटंकीबाज लोकांना कुठलंही त्या ठिकाणी समर्थन करणार नाही. आणि मला तर इंडिया आघाडीचे हाल किती वाईट झाले बघितले आज. इंडिया आघाडी तर आलीच नाही, काँग्रेसची त्या ठिकाणी काही अस्तित्वच नव्हतं, सुप्रियाताईचं काही अस्तित्वच त्या ठिकाणी नव्हतं. जे जे पक्ष विधानसभेसोबत लढले त्या पक्षाचं अस्तित्वच आज त्यांनी संपवून टाकलं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की केवळ सहानुभूती मिळवण्याचा एक नवा कार्यक्रम तयार केला आहे. पण जनतेला हे कळतं आहे की डबल इंजिन सरकार देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि डबल इंजिन सरकारच मुंबईचा विकास करू शकतं. केंद्राचं, राज्याचं डबल इंजिन सरकार हे माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करू शकतं. म्हणून मुंबईचा विकास हा आमच्या सरकारने घेतलेला अजेंडा आहे. आणि जेव्हा विकासावर बोलता येत नाही, जेव्हा तुम्ही जनतेला विकासाच्या माध्यमातून कन्व्हिन्स करता येत नाही, तेव्हा तुम्ही कन्फ्यूज करण्याचा कार्यक्रम तयार केला आहे. पण लोकसभेत एकदा ही नौटंकी चालली, विधानसभेत जनतेने हद्दपार केलं, महानगरपालिकेत आता ही नौटंकी चालणार नाही असं मला वाटतं. महासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी केलं, आम्हा दोघा भावांना एकत्र आणलं असं राज ठाकरे म्हटले. आणि अनाजी पंतांनी आम्हाला दोन्हा भावांना एकत्र आणलं असं उद्धव ठाकरे म्हटले फडणवीसांसाठी. असं आहे की उद्धवजी अशा पद्धतीच्या जातीवादी राजकारणामध्ये जातील असं वाटत नव्हतं. हा महाराष्ट्र संस्कार संस्कृतीचा आहे आणि कोणी थांबवला आहे भावंडाने एकत्र येण्याकरता? राजसाहेबांना शुभेच्छा, उद्धवजीला शुभेच्छा आहे. आम्हाला पॉलिटिकल या भावंडांनी एक येणं आम्हाला पॉलिटिकल बघायचं नाही. आम्हाला त्यांनी ठाकरे परिवार एकत्र येणे, भावंड एकत्र येणे हे चांगलंच आहे. ते कोणत्याही परिवाराने एकजूट केली पाहिजे आपापल्या भावंडासोबत. पण राजकारणाकरता म्हणजे भावंड एकत्र आले तर कुठल्या लग्नाकरता किंवा एखाद्या साक्षीगंधाकरता किंवा काय त्या कार्यक्रमात एकत्र आले का? राजकीय डायसवर एक आले.
पण तुम्ही जर एकाच परिवारातले आहे तर अनेक कार्यक्रमात एकत्र येता आलं असतं. तुम्ही लग्न कार्यक्रमात, समारंभ कार्यक्रमात, बर्थडे मध्ये जसं पवार परिवार, आमचे परिवार, फडणवीसांचे परिवार, सर्वांचेच परिवार आहे. कुठल्या ना कुठल्या सण त्योहार, एखादा त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, एखाद्या त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम, जसं पवार परिवारामध्ये सर्व भावंडे एखाद्या साक्षगंध सोहळा असेल किंवा लग्नाचा सोहळा एकत्र येतात. हा काही लग्नाचा सोहळा होता, हा साक्षगंधाचा सोहळा होता, हा राजकीय सोहळा होता. आता राजकीय सोहळ्यामध्ये 2 खुर्च्या लागल्या आहे आणि एकत्र आल्याची भाषा करतात. तुम्ही दोघं एकत्र आले तर शुभेच्छा आहे, पण खालचे लोक तुमच्यासोबत आहे का? तुमच्यासोबत बघणारा व्यक्ती तुमच्यासोबत आहे का? खरं तर टाळ्या वाजवणारे किती आहे? त्याच्यापेक्षा 10 पट जनता नुसती आमच्या रवी चव्हाणजी आणि मी जेव्हा पदग्रहण आणि पदग्रहणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जास्त लोक होते. त्यामुळे आपणच शो करायचे, आपणच त्या ठिकाणी राजकीय शो करायचे, आपणच त्या ठिकाणी सहानुभूती घ्यायची. मला असं वाटतं जनता कंटाळली आहे. कोणाला काही घेणं नाही, कोण एकत्र आलं आणि कोण गेलं. लोकांना घेणं देणं आहे डेव्हलपमेंटचं. आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मोदींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा संकल्प केला. आम्हाला तर ठरवलं आहे, आम्ही कोण काय करतं हे आम्हाला काही करायचं नाही आहे. आम्हाला एवढंच करायचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा विकास झाला पाहिजे. जो आम्ही संकल्पनामा जनतेला दिला तो आम्ही पूर्ण करणार आहोत. साहेब एकत्र राहण्यासाठी आज एकत्र आलो असतो ते बोलले, वाटते का तुम्हाला हे निवडणुकीनंतर एकत्र? मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माझ्या शुभेच्छा आहे राजसाहेबांना आणि उद्धवजींना. एकत्रच राहिलं पाहिजे. काय एकत्र येऊन 2 भांडवानी आलं पाहिजे, पण लग्न सोहळ्यात नाही एकत्र, कुठल्या घरगुती कार्यक्रमात एकत्र नाही. त्या कार्यक्रमात शेवटी भावंड भाऊबंदकी जी असते ही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पारिवारिक कार्यक्रमातनं अधिक उजाड दिसते. तुम्ही पॉलिटिकल डायसवर एक येताय आणि पॉलिटिकल डायससाठी तुम्ही दूर गेले आहेत. राजसाहेब दूर गेले, उद्धवच्या कशासाठी गेले? पॉलिटिकल डायससाठी गेले. जवळ का आले? पॉलिटिकल डायस करता आले. त्यामुळे त्यात काय नवीन आहे दूर जाण्या नवीन जाण्यामध्ये? मला वाटतं पॉलिटिकल डायस सोडून एखाद्या सांस्कृतिक, सामाजिक, घरगुती कार्यक्रमातनं एकत्र आले असते राजूजी, उद्धवजी, तर मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला या राज्याला वेगळ्या भावना गेल्या असत्या. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या परिवारातले 2 भाऊ लग्न कार्यक्रमात एकत्र आले, सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र आले, सामाजिक कार्यक्रमात एकत्र आले, एखाद्या साक्षगंधामध्ये एकत्र आले. कशासाठी एकत्र आले? पॉलिटिकल डायसवर. पॉलिटिकल डायस कशा करताय? मुंबई महानगरपालिकेकरता. लहानशा मुलाला समजतं आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्या. पण मवरून जी टीका केली गेली महायुतीकडून त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की म्हणजे महानगरपालिका नव्हे तर आता महाराष्ट्र राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले. खरं आहे, उद्धवजींनी काय म्हटलं? मराठी करता म, त्यांचा मराठी करता म नाही आहे, महानगरपालिकेचा म आहे. आता महाराष्ट्र वगैरे विसरून गेलं पाहिजे उद्धवजींनी. या राज्यामध्ये पुढचे 15 वर्ष, महाराष्ट्रामध्ये पुढचे 15 वर्ष महायुतीचं सरकार राहणार. आमचे देवेंद्रजी, आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, आमची महायुती 13 पक्षाची हीच सत्तेमध्ये राहणार. कारण जनतेला गावाचा रस्ता पाहिजे आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे आहे, लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अनुदान पाहिजे आहे, शेतकऱ्याला वीज बिल मोफत पाहिजे आहे. देवेंद्र फडणवीसजींनी शहराचा, गावाचा विकास करण्याचा संकल्प केला, हे लोकांना पाहिजे आहे. मराठवाड्यात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे, विदर्भात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे. नुसत्या तोंडानं त्या ठिकाणी वाफा फेकून होणार नाही. आणि उद्धवजींनी नुसत्या तोंडाच्या वाफा फेकल्या 2.5 वर्ष. जे उद्धवजी मंत्रालयात 2दा आले 2.5 वर्षात, जे उद्धवजी विधान भवनात 2दा आले 2.5 वर्षामध्ये, ज्या मुख्यमंत्र्याचा खिशाला पेरच नव्हता, आता ते भाषा करतात. आणि 2022 मध्ये तुम्ही ठरवा, तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय केला आहे उद्धव ठाकरेजींनी. माझे चॅलेंज आहे, उद्या सकाळी त्यांनी माझं चॅलेंज स्वीकार करावं. तुम्ही 2022 मध्ये हिंदी कंपल्सरी केली. तुम्ही कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला हिंदी कंपल्सरी करण्याचा. आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सांगता की देवेंद्र फडणवीसजीने केलाय. तुम्ही केलाय कंपल्सरी, तुम्ही ठराव घेतला, तुमची समिती होती, तुम्ही निर्णय घेतले.
आणि आता खोटारडेपणा करतायत. हिंदी भाषिक मतदार नाराज होईल म्हणून काँग्रेस आज सहभागी झाली नाही अशी ही चर्चा आहे, कारण की बिहारमध्ये निवडणूक आहे पुढच्या काळात. काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल. काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे. उद्धवजीला हे वाटतं की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही. उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले, त्यामुळं त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाही आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असं त्यांना